आहे सांगलीमध्ये घडलेल्या एका घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न आहे। 12वीचा सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून चिडलेल्या जन्मदात्यांना लेकीचा जीव घेतलाय। चांगले मार्क्स मिळवण्यासाठी पालकांचा मुलांवरचा दबाव जीव घेणा ठरावा इतका तो क्रूर बनलेला आहे। बापाला क्रूर बनवणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याचं काय करायचं हा प्रश्न आहे। मार्कासाठी बापानं घेतला लेकीचा जीव। मार्क कमी पडले म्हणून मुलीला मारहाण। बापाच्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू। क्रूर शिक्षक बापाला पोलिसांकडून अटक। फोटोतली 17 वर्षांची साधना आता या जगात नाहीये। तिच्या बापाच्या डॉक्टर होण्याच्या महत्वाकांक्षेनं आणि समाजातल्या कुटुंबाच्या कथित इव्रतीनं तिचा बळी घेतलाय। कारण होतं तिला सराव परीक्षेत मार्क कमी पडले। एवढ्या एका कारणातून वाद झाला। टोकाच्या महत्वाकांक्षेनं आंधळ्या झालेल्या शिक्षक बापानंच मुलीच्या डोक्यात वरवंटा घातला आणि पोरीच्या आयुष्याचा निकाल लावला। मुलीचा जीव घेणाऱ्या बापाविरोधात आईनं तक्रार दिली। पोलिसांनी नराधम बापाला हत्येप्रकरणी अटक केली आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी इथली ही घटना आहे। त्यांचे पती धोंडराम भोसले यांनी तिची मुलगी ही मारहाण केल्याने ती गंभीर आजारी झाल्याने तिला उपचारकामी हॉस्पिटलला नेले। उपचार चालू असताना मयत झाली। त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धोंडराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 75 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे। पालकांच्या महत्वाकांक्षा इतक्या टोकाला गेल्यात की ते आपल्या पोटच्या लेकराचा बळी घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीयेत। ही अतिशय चिंताजनक बाब आहे। पालकांची मुलं जर त्यांच्या प्रेमातून जन्मली असती तर हे जग खूप वेगळं झालं असतं, असं एक जे कृष्णमूर्तींचं प्रसिद्ध वाक्य आहे। तेव्हा पालकांचं मुलांवर प्रेम नाही तर पालकांचं फक्त आपल्या अपेक्षांवर प्रेम आहे। माझी महत्वाकांक्षा जर तू पूर्ण केली तरच मी तुझ्यावर प्रेम करेल, अन्यथा मी तुझा बळी घेईल। या टोकाला हे पालकांचं महत्वाकांक्षाचं प्रेम गेलेलं आहे। आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे मारणारा एक शिक्षक आहे। आपली अधुरी स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत हा टोकाचा अट्टहास आणि मुलांच्या यशाला आपल्या इव्रतीशी जोडणारी मानसिकता पालकांना क्रूर बनवतीये का असा प्रश्न मानसोपचार तज्ञांशी बोलल्यानंतर निर्माण होतोय। जी काही इज्जत आहे त्या इज्जतीसाठी त्या मुलीला मारहाण करून तिच्याकडनं मार्क जास्त मिळवणं ही अतिशय वाईट अशी घटना आहे। म्हणजे ही मानसोपचारामध्ये आम्ही याला असं म्हणतो की ही विकृती आहे। अशा पद्धतीनं एखाद्या मुलांकडून लहान मुलं मुली जी असतात ती त्यांच्याकडून आपल्या इज्जतीसाठी आपण कृती करून घेणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे। स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षांचं मोठं ओझं मुलांच्या मानेवर आहे। त्या अपेक्षांची पूर्ती करताना मुलांच्या कलागुणांना त्यांच्या स्वप्नांना अनेकदा सुरगळलं जातं। पालकांच्या प्रेशर कुकरमध्ये साधनाचा गेलेला बळी दिसतोय तरी पण असे अनेक बळी आहेत आपल्या आजूबाजूला जे दिसत सुद्धा नाही। त्यांची संख्या मोठी आहे। पालकांनी मानसिकता बदलल्याशिवाय हे बळी थांबणार नाहीत हेही तितकंच खरं। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।